इकडे कुणालने कॉफी फेकायला नित्या जशी बाजूला झाली आणि सिया समोर आली तसा कुणालचे डोळे मोठे होऊन त्याने लगेच त्याचा हात आवरला. पण त्या झटापटीत ती ही कॉफी त्याच्याच हातावर पडली. ते म्हणतात ना, दुसऱ्याचं वाईट इच्छिणाऱ्याचंही वाईटच होतं. शिट मॅन. कॉफीचा चटका बसताच कुणालच्या हातातून कप खाली सुटला. बिचारा कप या माणसाच्या अतिशहाणपणाने शहीद झाला. पण ह्याचं या मनुष्याला काय ना. ते म्हणतात ना, कर्मा रिवेंज बॅग. तसंच काहीच या माणसासोबत झालं होतं. ओ दा, आर यू क्रेझी? नक्की करायचं काय होतं तुला? जर आता या कॉफीचा एक थेंब जरी वहिनीच्या अंगावर पडला असता तर भाईने तुला वाफळत्या कॉफीत उकळवूनच टाकलं असतं. आरवने कसा बसा त्याचा राग दाबत चेहऱ्यावर खोडकर हसू कायम ठेवलेलं. पण त्याला कुणालच्या या वागण्याचा राग मात्र भरपूर आलेला. बाकी सगळेही कुणालचं हे वागणं बघून अवाक झाले. कारण कुणालचा स्वभाव इतका शांत होता की त्याला इतकं चिडलेलं आजवर कोणीच पाहिलं नव्हतं. आरव, तुझी बडबड नंतर कंटिन्यू कर. आधी मला तो बाऊल दे. माझ्या हाताची आग होतीये. कुणालने आरववर दात चावतच त्याच्या हातात असलेल्या बाऊलकडे इशारा केला. आपण आता काय करायला चाललेलो आठवून त्याला स्वतःचाच भयंकर राग येत होता. त्याची एक चूक आता त्यालाच खूप महाग पडणार होती. पण त्याच्या बाऊल मागण्यावर आरवने रागातच हात मागे घेतला. अजिबात नाही. माझ्या वहिनीने तुझ्यासाठी इतक्या काळजीने हे थंड पाणी आणून दिलं, पण तू तिच्याच अंगावर कॉफी फेकायला निघालेला. हाऊ मीन यू दा. आरव तो बाऊल घेऊन रागातच सिया जवळ आला. तशी कुणालची ही नजर सियावर पडली, जिच्या नजरे त्याला गोंधळ बघून कुणालने नजर लगेच फिरवली. त्याला आता खरंच त्याच्या मूर्खपणाची लाज वाटून आली. भुरट्या बरोबर बोलतोय. कुणाल, इतका कसला राग आला तुला? पोरीला भाजलं असतं तर. आजींनीही कुणालवर नजर रोखली. तिलाही कुणालचा हा स्वभाव पूर्णतः नवीन होता. आजी, अगं मी तो कप सियाकडे नाही तर नित्याकडे फेकत होतो. कुणालने मान खाली झुकवतच उत्तर दिलं. त्याचा हात आता चांगलाच पेटून उठलेला. पण सध्या सर्वांची रागीट नजर त्याच्यावर असल्याने त्याला काही करताही येत नव्हतं. काय 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 दा, तू माझ्यावर कॉफी फेकणार होता? म्हणजे कसला असशील रे तू? मग मला भाजलं नसतं का? मी काय दगडाची बनलीये? नित्याने तर ओव्हर ड्रामाटिक होत अतिची नाटकं करत दोन्ही कानांवर हातच ठेवला. ते बघून इथे आजीने तिच्याकडे बघून डोळे फिरवले. म्हणजे ही मुलगी ऍक्टिंग करण्यात राखी सावंतलाही मागे टाकेल. एवढं ओव्हर कोण करतं बे? तुला भाजलं असतं तरी दाला काय फरक पडणार होता ना? जा ना, अजून जा. कुणाल दा करत बघितलंस? तुझ्या कुणाल दाचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. आरव नित्याकडे बघून वेडं वाकडं तोंड करत अजून कुणाल विरुद्ध भडकवून सोडतो. पण साहेबांची हिम्मत बघा. त्या कुणालच्या तोंडावर हा त्याच्या चाड्या लावत बसलाय. आरव, तू आमच्या दोघांत भांडणं लावतोय का? कुणालचे डोळे आता किंचित कठोर झाले. आधीच त्याला आज त्याचे इमोशन्स कंट्रोल करता आले नाही म्हणून तो चिडला होता. त्यात हाताची आग होत होती. वर हे सर्व कमी होतं म्हणून हे कार्ट त्याला अजूनच उकसवत चाललेलं. हो दा, मी भांडणच लावत आहे. कारण तुझ्या अतिच्या गोड वागण्यावर हिने मला नंतर किती टोमणे मारलेले माहित आहे का तुला? अगदी माझ्या जीवाला नकोसं करून सोडलेलं. तुझ्या कृपेने त्या दिवशी जीव नकोसा झालेला मला.
मग आत्ता तिला रियालिटी कळायला नको का? आरवचं ऐकून कुणालने वैतागत नकारार्थी मान हलवली आणि तो तसाच सियाकडे फिरला. त्याला सध्या कोणाशी काहीच बोलायचं नव्हतं. सिया, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ते तुला हर्ट करायचा माझा मोटो नव्हता. मी तर फक्त चुकून रिॲक्ट झालो. कुणालला सियाची माफी मागताना बघून आरवची एक भुवई आपोआप रुंदावली. नक्की दा असा का वागतोय? 2-2 सेकंदाला त्याचा बिहेव चेंज होत आहे. याच्या अंगात भूत शिरलंय का? आरव कुणालच्या थोबड्याचं खूप बारकाईने निरीक्षण करत होता. त्यानंतर त्याने हलकच नजरेने नित्याला इशारा करताच, दा तू वहिनीला सॉरी बोलतोय, पण माझं काय? तू टार्गेट तर मलाच केलेलं ना? नित्याने कुणालकडे बघून इवलूसं तोंड केलं. जणू काय माझ्यावर किती मोठा अत्याचार झालाय आणि मी किती मोठी पीडित आहे हेच दाखवत होती ती. तिचं ऐकून कुणालने त्याचे डोळे मिटत कसबस स्वतःला शांत करत दीर्घ श्वास सोडला. ओके, आय एम सॉरी टू नित्या. कुणालला आता तिकडे 1 मिनिटही थांबायचं नव्हतं. तो ताडक त्याच्या रूमकडे निघून गेला. ते बघून इथे आरवच्या ओठांवर तिरकी स्माईल आली आणि त्याने समोरच्या CCTV कडे बघून डोळा मारला. तशी इथे स्टडी रूम मध्ये बसलेल्या अग्नियच्या ओठांवर हलकी स्माईल आली. नक्की त्याच्या डोक्यात काय चाललंय ह्याचा कोणीच तर्क लावू शकत नव्हतं. शेवटी अग्नेय अग्निहोत्री होता तो. जिथे प्रत्येकाचे विचार येऊन संपत होते तिथे त्याचे सुरू व्हायचे. हे घ्या तुमची कॉफी. रात्रीचे 11:30 होऊन गेलेले आणि आपल्या अग्निदेवांना कॉफीची तलप लागलेली वाटतं. म्हणून सियाला कॉफी करायला सांगून तो बाहेर गार्डन मध्ये आलेला. सियाने त्याच्या हातात कॉफीचा कप देत ती त्याच्या बाजूला बसायला जाणार. तोच त्याने तिला ओढून डायरेक्ट त्याच्या मांडीवर बसवलं. अहो, त्याच्या या रिॲक्शनवर तिचे डोळेच मोठे झाले. ती गडबडून उठणार की त्याची तिच्या कमरेभोवतीची पकड अगदीच घट्ट झाली. एका हातानेच पकडलेलं त्याने तिला, पण त्याचा एक हातच तर तिच्यासाठी पुरेसा होता ना. होतच केवढं ना ते कोंबडीचं पिल्लू. अहो, आपण बाहेर आहोत, कोणी बघितलं तर काय म्हणेल? आणि आजूबाजूला गार्डही आहेत. सियाला कोणी बघेल या विचारानेच अवघडून आलं. सून होती ती या घरची, त्यामुळे घरातल्या मर्यादा माहीत होत्या तिला. जाणा, आय थिंक तुझ्यासाठी फक्त मी इम्पॉर्टंट हवे आणि तसं नसेल तर तू उठू शकते. तिची वळवळ बघून अग्नेयची फक्त एक नजर तिच्यावर पडली. तसं हे कोंबडीचं पिल्लू गपगुमान त्याच्या मिठीत शिरलं. काय करणार, साहेबांच्या मांडीवरून उठण्याची हिम्मत कुठे होती ना तिच्यात. प्रेमही रागातच करता येतं ना तुम्हाला. सियाने त्याच्या हृदयाची धडधड ऐकत शांत आवाजात हळूवार कुजबुजली. तशी इथे अग्नेयच्या ओठांवर हलका हसू आलं. मग काय करू, प्रेमाने केलेल्या गोष्टी माझ्या जानाला पटतात कुठे ना. आणि तसही तिच्यासाठीही मी इतका इम्पॉर्टंट थोडी आहे की माझ्या रागामागचं प्रेमही दिसेल तिला. अग्नेयने तिलाही तिच्यासारखंच अगदी हळूवार उत्तर देत कॉफीचा कप ओठाला लावला. अहो, उगाच काही बोलू नका. माझ्यासाठी तर सर्वात जास्त तुम्हीच इम्पॉर्टंट आहात, पण तुमच्यासाठीच मी अजिबात महत्वाची नाही आहे. सिया अग्नेयच्या हृदयावर बोट फिरवत काहीशा तक्रारीच्या सुरात बोलली. आता माझ्या प्रिन्सेसला असं का वाटलं ते समजेल का मला? त्याने पुन्हा कॉफीचा सिप घेत कप बेंचवर ठेवून तिची हनुवटी पकडून वर केली. तसं त्या रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात
त्याची मिठीतली ही नाजूक चांदणीही तितकीच सुंदर भासली त्याला. तिला बघितलं तरी त्याला त्याच्या भावना सावरता यायच्या नाहीत. त्याच्यासाठी ती एक अशी नशा होती जिच्याशिवाय श्वास घेणंही त्याला शक्य नव्हतं. जर इतकी महत्वाची असते तर आज तुम्ही घरी असूनही माझ्या वाट्याला कितीसे आलात सांगा बघू. दिवसभर त्या स्टडीमध्येच होतात. सियाही आत्ता त्याच्या डोळ्यात खोलवर तिची नजर रोखत त्याच्या नजरेत तिच्यासाठी ओथंबून वाहणारं प्रेम बघत बोलली. त्याचं तिच्यावर किती प्रेम होतं हे तिला माहीत होतं, पण त्याचा टाइमच कमी भेटायचा तिला. म्हणूनच तर तक्रार असायची ना तिची. आणि त्याचे हे करडे डोळे नेहमीच वेळ लावायचे तिला. जाना बच्चा, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट, बट सडनली घरी थांबल्यामुळे माझे खूप सारे शेड्यूल डिस्टर्ब झाले, म्हणून तेच ऑनलाईन हँडल करत होतो. ते पण जस्ट बिकॉज की मला माझी कंप्लीट रात्र तरी माझ्या प्रिन्सेस सोबत स्पेंड करायची होती म्हणून. अग्नेयने हळू आवाजात कुजबुजत सियाच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं सियाच्या ओठांवर हसू पसरलं. त्याचं हे हळूवार प्रेम नेहमीच वेड लावायचं तिला. पण सध्या मॅडमने स्वतःचा राग कायम ठेवत तिचे गाल फुगवले. फक्त रात्रच तुम्हाला माझ्यासोबत स्पेंड करायची असते ना? सियाने लटक्या रागात त्याच्या छातीवर चापट मारत चेहरा फिरवला. खरं तर त्याच्या बोलण्यावर तिचे गाल अगदी गुलाबी झाले होते. तेच त्याच्या नजरेतून लपवण्याचा प्रयत्न चाललेला तिचा. पण तिचं ते लाजरं हसू तर ती अगदी तंतोतंत त्याच्या हृदयात उतरवत होती. ज्याने त्याच्या ओठांवरचा हसूही गडद केलेलं. ती मिठीत असल्यावर जगातला सर्वात सुखी व्यक्ती असायचा तो. प्रिन्सेस, असं तर कंप्लीट डे स्पेंड करायलाही मला काही प्रॉब्लेम नाही, पण तितके राऊंड माझ्या प्रिन्सेसला सहन होतील ना? अग्नेय तिचा उगाचा लटका राग आणि लाजला लपवण्याचा चाललेला निरर्थक प्रयत्न बघून तिच्या भोवतीची दोन्ही हातांची पकड घट्ट करत तिला अजूनच त्याच्या मिठीत कैद करतो. पण त्याच्या त्या वाक्यावर आधी तर सिया शॉकच झाली, पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर पसरलेली त्याच्या प्रेमाची लाली त्याच्या नजरेतूनही सुटली नाही. अहो, काही काय बोलता? तुम्हाला ना लाजच वाटत नाही? सियाने तर लाजून त्याच्याच मानेत चेहरा लपवला. त्याच्या बोलण्यावर तिच्या सर्वांगावर जणू शहारे उमटायला लागलेले. पोटातही अगदी वेगळी खळबळ माजली. अरे, जर मीही लाजायला लागलो ना जाना, तर नाईटला आपला 1 राऊंड होतो ना, तोही होणार नाही. त्याला तर तिला असं लाजून लाल होताना बघून अजूनच मजा येत होती. अहो, त्याच्या या बोलण्यावर आत्ता मात्र तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं आणि तिची त्याच्या मानेभोवतीची गुंफण घट्ट होऊन ती अजूनच त्याला बिलगली गेली. तसे इथे अग्नेयचे डोळेही बंद होऊन तिच्या भोवतीची मिठी आवळली गेली. तिचा हात स्पर्श तर वेड लावायचा त्याला. त्याच्या या बिनधास्त बोलण्यावर तिच्या शरीराची होणारी कंपन आणि जडावलेले श्वास जाणवले त्याला. आणि पुढच्या सेकंदाला त्याचेही श्वास जड झाले. अहो, रूम मध्ये जायचं? तिने हळू आवाजात तिच्या श्वासांना सावरत विचारलं. का बरं? त्याचाही त्याच्या गरम झालेल्या शरीराला थंड करण्याचा आतोनात प्रयत्न चाललेला. का म्हणजे झोपायचं नाही का? सियाला तर त्याच्याशी बोलतानाही लाज वाटत होती. खरंच माझ्या प्रिन्सेसला झोपायचं आहे का? कारण मी तर तिला आता झोपू नाही देणार. मला इतकं चार्ज करून ती झोपूच कशी शकते ना? अग्नेयची सियाच्या कमरेवरची पकड अगदीच घट्ट झालेली. आणि मी म्हटलं,
मलाही झोपायचं नाही तर. सियाच्या या पलटीवर अग्नियचे डोळे खाडकन मोठे होऊन त्याने तिला समोर केलं. मग आज तरी मला माझ्या प्रिन्सेसवर हवे तेवढं प्रेम करायला भेटेल ना? किती आशेने बघत होता तो तिच्याकडे. जणू आता त्याला स्वतःलाही थांबणं शक्य नव्हतं. त्याच्या नजरेला ती तडफड बघून सियाने लाजून गालात हसतच नजर झुकवली. तसा आता त्याने काही न बोलता तिला हसतच आनंदाने अगदी घट्ट हृदयाशी कवटाळत तिच्या केसांवर ओठ टेकवले. तिच्या त्या उत्तरावर त्याच्याही ओठांवर किती ते गडद हसू पसरलेलं. आरव खरंच भाई बहिणीवर किती प्रेम करतो ना. मीन्स किती सहजपणे त्या दोघांनीही एकमेकांना पूर्ण केलंय बघ ना. मग आजपासून मेन्शनच्या डोअरमधून त्यांच्या प्रेमाचा हा गोड सोहळा पाहणारी नित्या तिच्या बाजूला असणाऱ्या आरवला बोलली, ज्याची नजरही समोर त्याच्या दोन्ही लाईफ लाईनवर होती. त्याच्या नजरेतलं सर्वात वर्ल्ड बेस्ट कपल होतं ते. त्याचा भाई आणि त्याची वहिनी, जे फक्त एकमेकांसाठी बनलेले. ती दोघंही एकमेकांवर तितकंच प्रेम करतात. दॅट वाय आज त्यांचं प्रेम कम्प्लीट आहे. पण खरं सांगू, माझी वहिनी आहेच तशी की तिच्यावर कोणीही प्रेम करेल. भाई तर तिच्यासाठी पूर्णतः वेडा आहे. त्याच्या प्रेमातला पॉझिटिव्हनेस खूप हाय लेवलचा आहे बाबा. म्हणूनच तर त्याला त्याचं प्रेम मिळालं ना. पण मला कधी त्याच्या एवढं प्रेम करता नाही आलं. म्हणूनच कदाचित मला माझं प्रेम मिळालं नाही. आरव त्याच्याच धुंदीत ओघाओघात बोलून गेला. तो त्याच्या भाई आणि वहिनीसाठी खूप खुश होता. पण त्याचं प्रेम नित्याच्या मनात जागाही निर्माण करू शकलं नाही. या विचारातच तुटला होता तो. पण आरवच्या शेवटच्या वाक्यावर नित्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं. भुरट्या, असं का बोलतोय? तू आणि श्रीजाही एकमेकांवर प्रेम करता, तरी तू बोलतोय तुला तुझं प्रेम मिळालं नाही. नित्याच्या थोबड्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उमटलेलं. पण इतक्या दिवसांनी परत श्रीजाचा विषय निघताच इथे आरवच्या फक्त कपाळावरच नाही तर पूर्ण चेहऱ्यावर आट्यांचं जाळं पसरलं. पण फक्त तिलाच माहित होतं की श्रीजा बरोबर आरवचं नाव जोडतानाही तिच्या हृदयात किती वेदना झालेली ती. त्याला मिळवण्याचा तिचा अट्टाहास नसला तरी स्वतःच्या प्रेमाला दुसऱ्यासोबत बघून त्रास तर होणारच होता ना. नित्या, आता मध्येच तिचा विषय कुठून आला? आरवने अगदी वैतागत नित्याकडे पाहिलं. खरं तर त्याला तिचा राग आलेला, कारण ती अजूनही त्याचं नाव श्रीजा सोबतच जोडत होती. पण त्याच्या या रागीट रिॲक्शनवर आता नित्याचंही तोंड आकसलं ना. भुरट्या, मला एक गोष्ट खरं खरं सांग. तू आजकाल तुझ्या क्युटीशी बोलतानाही दिसत नाहीस. इतकंच काय तर तिचा विषयही आता तुझ्या तोंडात नसतो. का बरं? तुमचं भांडण अजून सॉर्ट नाही झालं का? अरे पण का? 2.5 वर्षापेक्षा जास्त टाइमचं रिलेशन आहे तुमचं. स्टील इतकी छोटी छोटी भांडणं काय लहान मुलासारखी ताणून धरत आहात? नित्याची गाडी नको त्या स्टेशनकडे वाहत चाललेली बघून आरवची मूठ आवळली गेली. ह्या मुलीला त्या श्रीजाचं इतकं का पडलंय तेच त्याला कळत नव्हतं. आणि तो समोर असतानाही ती त्या श्रीजाचा विचार करतीये बघून त्याचा राग अनावरत झाला. वी आर ब्रोकन अप डॅमेट, आरवने रागात शेवटी सांगूनच टाकलं आणि तो रागातच तिथून निघून गेला. पण इथे नित्याचे डोळे मोठे होऊन तोंडाचा मात्र आ वाचला. आरवचं त्याच्या क्युटीशी ब्रेकअप झालं या गोष्टीवर तीच काय आजीही विश्वास ठेवणार नव्हती.
कारण तो तिला जपतच तितका होता. पण आता एकाएकी ब्रेकअपचं कारण काय तेच समजलं नाही तिला. म्हणून ती आता पळतच तिच्या आजीकडे गेली. म्हणजे ही बया स्वतः तर झोपणार नाही, पण त्या म्हाताऱ्या जीवालाही आता झोपू देणार नव्हती वाटतं. मग काय वाटतं तुम्हाला, कुणालाच तो कल्प्रिट असेल का, ज्याच्या मागे अग्नेय लागला आहे, की अजून खूप सारे वेगळे चेहरे या मेन्शन मध्ये लपले आहेत? त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि आजचा हा गुलाबी गुलाबी भाग कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.